पूर्वीपासून अनेक वर्षापासून ते मान्यता आहे. मग सुदामजीची कथा सांगितली जाते. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजन कृष्ण स्यासित सखा कश्चित. कश्चित माने कोणीतरी एक, कृष्ण शासित सखा म्हणजे मित्र, कश्चित कोणीतरी एक असा मित्र होता. कसा होता? ब्राह्मणो ब्रह्मवित्त महा. ब्राह्मण होता, ब्रह्मदृष्टी ज्याची स्थिर होती. नुसतं ब्राह्मणाचा नाही चालत, पण त्याच्या हृदयामध्ये सुद्धा ब्रह्मदृष्टी स्थिर असावी लागते. आणि ती होती कुणाकडे? सुदामजीकडे. पुढे विशेषण देतात, सुखदेवजी महाराजांनी व्यासजीने जेवढे विशेषण सुदामजींना दिलेले आहेत तेवढे विशेषण कुणालाही नाही दिले महाराज. कारण सुदामजीचे चरित्रच तसं होत. विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियाः. सुदामजी विरक्त होते. विरक्त इंद्रियार्थेषु, इंद्रिय त्यांच्या ताब्यात होते. आणि प्रसन्नात्मा जितेंद्रिया, प्रसन्न होते. जशी परिस्थिती होती त्याच्यामध्ये प्रसन्न होते. ठेविले अनंत तैशीचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. प्रसन्न राहत होते. जी झोपडी आहे, खायला नव्हतं, प्यायला नव्हतं, काही नव्हतं, तरीही प्रसन्न होते. जितेंद्रिया हा, त्याने इंद्रियावरती विजय प्राप्त करून घेतलेला होता. इंद्रियार्थेषु, इंद्रिय त्यांच्या ताब्यात होते. आणि आपण तुम्ही आम्ही इंद्रियाच्या अधीन आहोत. काय? तुम्ही आम्ही इंद्रियाच्या अधीन आहोत. म्हणजे इंद्रियाला वाटलं, डोळ्याला वाटलं की त्या ठिकाणी पिक्चर बघायचा, आपण पिक्चर बघण्याकरता जातो. आपल्या मनाला वाटलं चला फिरण्याकरता जायचंय, फिरण्याकरता जातो. का? इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीयेत, आपण इंद्रियाच्या ताब्यात आहोत. आपण इंद्रियाच्या, मनाचे, इंद्रियाचे गुलाम आहोत, गुलाम. संत इंद्रियाचे स्वामी आहेत. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसाई नाही, गोसावी. गोसावी, गोसाई त्याला म्हणतात जे पीठ मागतात, जे सकाळ सकाळी त्याला भिक्षा मागतात, त्याला गोसाई असं म्हणतात. तुमच्याकडे आहेत का पीठ मागणारे? तुमच्याकडे येत नसतील असे आहे ना? आमच्या भागात खूप आहेत. स्वामी म्हणजे लिंगायत समाज त्याला म्हणतात. लिंगायत समाज शिवलिंगाचे पूजन करणारे आमच्याकडे ते भरपूर आहेत. रोज सकाळी 6च्या आतच त्या ठिकाणी भिक्षा पीठ मागण्याकरता येतं. त्याला आमच्याकडे लिंगायत समाज असं म्हणतात. त्याला गोसाई असं म्हणतात, गोसावी असं म्हणतात, त्याला गोसाई म्हणतात. आणि जो स्वामी त्याला गोसावी म्हणतात. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. संत इंद्रियाचे स्वामी असतात आणि आपला स्वामी इंद्रिय. आपण इंद्रियाच्या ताब्यात आहोत. पण सुदामजीचं तसं नव्हतं. सुदामजीचं जीवन चरित्र सांगत असताना सुखदेवजी महाराजांनी खूप गोड वर्णन केलं आहे. राजन, सुदामजी गरीब होते. सुदामजी गरीब होते पण दरिद्री नव्हते. तुम्ही आम्ही सुदामजीला दरिद्र समजतो. एक लक्षात घ्या, दरिद्र आणि गरिबी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण सहज एखाद्या माणसाकडे काही नसेल तर त्याला म्हणतो काय दरिद्री आहे रे. दरिद्री कुणाला म्हणतात? शास्त्र वचन असं आहे की दरिद्रो यस्त्व असंतुष्ट. दरिद्र यस्त्व असंतुष्ट. दरिद्र त्याला म्हणलं जातं की जो त्याच्याकडे भरपूर आहे, धन आहे, दौलत आहे, संपत्ती आहे, अडक आहे, सर्व गोष्टी आहेत, 7 पिढ्या बसून खातील एवढं त्याच्या जवळ आहे, तरीही त्याच्या मनामध्ये अजून प्राप्त करण्याची जर इच्छा असेल तर त्याला दरिद्र म्हणलेलं आहे. गरीबाला दरिद्र म्हणलेलं नाहीये. 7 पिढ्या बसून खातील पण माझी 8वी पिढी काय करेल म्हणून डोक्याला हात लावून बसतो. आणि 8वी पिढीची तयारी करण्याकरता त्या ठिकाणी रात्रंदिवस कष्ट करतो, धावपळ करतो. याला दरिद्र असं म्हणलेलं लक्षात घ्या. मान्य सुदामजीच्या घरामध्ये खाण्याकरता नव्हतं, मान्य. सुदामजीच्या घरावरती छत नव्हतं, मान्य. घालण्याकरता कपडे नव्हते, मान्य. खाण्याकरता अन्नाचा त्या ठिकाणी कण नव्हतं घरामध्ये, मान्य. सुशीला आई साहेबाच्या अंगावरती साडी नव्हती घालण्याकरता, फाटकी साडी होती, मान्य.
घरामध्ये 4 मुलं होती, त्या मुलाला अंगावरती घालण्याकरता कपडे नव्हते, मान्य आहे. सुदामजी गरीब आहे, पण सुदामजी दरिद्र आहेत हे मान्य नाहीये शास्त्राला. कधीही सुदामजीला गरीबाला दरिद्र म्हणण्याची त्या ठिकाणी चूक करू नये. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सुदामजीला जवळ केलं. लोक म्हणतात गरीबाला देव जवळ करतो का, ज्याच्याकडे काही नाही त्याला जवळ करतो का. जेवढे जेवढे पुराण आहे, शास्त्र आहेत, संत वाङ्मय आहे, त्याच्यामध्ये उदाहरण पहा तुम्ही. देव श्रीमंताकडे कधीच नाही गेला, कधीच नाही. देव, मी सांगितलं तुम्हाला की जशी तुम्ही देवाशी संबंध जोडाल देव तुमच्याशी तसा संबंध जोडतो. आणि सुदामजीचा संबंध मैत्रीचा संबंध होता. लहानपणापासून जेव्हा सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये माझे प्रभू शिकण्याकरता गेले, तेव्हा सुदामजीची भेट झाली आणि सुदामजी सोबत माझ्या कन्हैयाने मैत्री केली. सुदामजीला मित्र करण्यासाठी भगवान परमात्माने सुदामजीला मित्र करण्यासाठी त्या ठिकाणी हात पुढे केला. सुदामजी म्हणतात, कृष्ण कन्हैया, मैत्री करण्यासाठी हात पुढे करतोय, पण मैत्री निभावली पाहिजे. मैत्री करण्यामध्ये काय अडचण नाही, मैत्री सहज होते, पण मैत्री निभावता आली पाहिजे. माणसं श्रीमंत पाहून मित्र करतात, श्रीमंताच्या पाठीमागे धावतात. जो त्या ठिकाणी रोज खाण्याकरता नेतो, रोज पिण्याकरता नेतो, रोज त्या ठिकाणी काही ना काही देतो, त्याला लोक मित्र समजतात. लक्षात ठेवा, त्याच्यासोबत जातात. एक लक्षात ठेवा, मित्र त्याला नाही म्हणत किंवा जो मित्र आपल्याला त्या ठिकाणी वाईट मार्गावरती घेऊन जातो त्याला मित्र नाही म्हणत. जो फक्त सुखामध्ये साथ देतो त्याला मित्र नाही म्हणत. सज्जन हो, जो फक्त सुखामध्ये, श्रीमंतीमध्ये, धन दौलत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या सोबत राहतो आणि आपल्यावरती जेव्हा वाईट प्रसंग येतो तेव्हा सोडून जातो, याला कधीही मित्र म्हणत नाही. मित्र असा असावा की मानवाला, तुम्हा मला चांगल्या मार्गाने घेऊन जाणारा असावा. एखादी गोष्ट आपल्याकडून वाईट होत असेल, एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर त्या चुकीपासून वाचवणारा मित्र पाहिजे. जर ऐकत नसेल तर कानाखाली मारणाराही मित्र असावा. आपल्या जीवनामध्ये पडून संकट आलं तर पुढे त्या संकटाचा सामना करणारा मित्र असावा. नंतर संकट आल्यानंतर तुम लढो हम कपडे संभालते हे ऐसे बोलणे वाला मित्र नाही होता. समोरून जर मित्र त्या ठिकाणी संकट आलं तर समोर उभा राहणारा, पाठीमागून संकट आलं तर पाठीमागे उभारणारा, याला मित्र म्हणतात. दुःख अडवायला, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा जय हो. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख त्या ठिकाणी सादर केलाय. मित्र कसा असावा, त्या कवीने खूप सुंदर त्यामध्ये वर्णन केलेलं आहे महाराज. आरशासारखा असावा, मनासारखा असावा. आरशासारखा म्हणजे कसा हो? आरशासारखा म्हणजे आरशासारखा मित्र असावा, आरशाला मित्र करायचा का? आरशासारखा मित्र याचा अर्थ काय लक्षात ठेवा. जगातले सर्व वस्तू तुम्हाला खोट्या बोलतील. एखाद्या वेळेस तुमची आई, तुमचे वडील, तुमचे पती, तुमचे भाऊ सर्व तुम्हाला खोटे बोलतील. पण आरसा एक अशी वस्तू आहे की माणसाला कधीही खोट बोलत नाही. आपण जसे आहोत तसं दाखवतो, त्याला आरसा म्हणतात. मित्राने आपल्या मित्राच्या दोषावरती कधीही पांघरून घालू नये. त्याचे दोष त्याला दाखवून द्यावे की हे चुकीचं करतोय, हे तू चुकीचं वागतोय, चुकीचं खातोय, चुकीचं पेतोय, हे बरोबर नाहीये असा सांगणारा मित्र पाहिजे महाराज. तर कोणीही आत्महत्या करणार नाही, कधीही आपली वाट चुकणार नाही. आरसा कधीही त्या ठिकाणी खोटं बोलत नाही महाराज. आपण जसे आहोत तसंच कितीही लपवण्याचा प्रयत्न करा आपण स्वतःला, पण आरसा कधीही आपल्याला
त्या ठिकाणी खोटं बोलत नाही, जसे आहोत तसं दाखवतो. एक म्हातारी ही काढायला गेली, काय फोटो काढायला गेली, काय एक म्हातारी फोटो काढायला गेली. फोटो काढायला सांगितलं, फोटोग्राफरने फोटो काढला, काय फोटोग्राफरने फोटो काढला आणि फोटो काढून त्या ठिकाणी आजीबाईला दाखवला. आजी हे घ्या तुमचा फोटो. आजी होती 90 वर्षाची. कसा फोटो असेल? 16 वर्षाच्या मुलीसारखा असेल का? आजी त्या फोटोग्राफर तापली. मूर्ख आहे का म्हणले? तुला फोटो काढता येते का नाही? तुला फोटोग्राफर कोणी केलं? तुला फोटोग्राफर काय दुकान टाकलं आहे? लोकांना फसवतो का फोटो काढण्याच्या ह्याच्यामध्ये? तुझा कॅमेरा खराब आहे, माझा फोटो असा आहे का? मग आजी तुमचा फोटो कसा आहे? म्हातारीनं फोटो काढला, 20 वर्षाची होती तेव्हा. हे बघ माझा फोटो असा आहे. आजी हा फोटो कधीचा माहिती? हा 80 वर्षा पलीकडचा फोटो आहे. तुम्ही आता 9वीला गेलात. कॅमेरा कधी आपला कॅमेराही कधी खोटं बोलत नाही आणि आरसाही कधी खोटं बोलत. जसं आहे तसं दाखवतो तो खरा मित्र असतो, तो आरशासारखा असतो. लक्षात घ्या. आणि मैत्री कधीही त्या ठिकाणी गरीब उंच श्रीमंत लहान मोठा बघून त्या ठिकाणी काळा गोरा हे पाहून मैत्री होत नाही महाराज. जो श्रीमंत पाहून मित्र करतो तो कपटी असतो, सावधान. जो पैसा अडका पाहून मित्र त्यांनी मैत्री करतो तो सुद्धा कपटे असतो. सौंदर्य पाहून जो त्यांनी मित्र करण्याचा मैत्री करण्याचा प्रयत्न करतो तो कपटे असतो, त्याच्यापासून धोका असतो, सावधान. मित्र करायचा असेल ना महाराज, आरशासारखा करा जो आपले दोष दाखवतो. पण लोक महाराज इतके हुशार आहेत, जे श्रीमंत आहेत त्याच्याच पाठीमागे पळतात. त्याच मित्रात जो आपला रोज घेऊन जातो, रोज धाब्यावर घेऊन जातो, रोज दारूच्या अड्ड्यावर घेऊन जातो, रोज मांस मच्छी खाऊ घालतो, तोच मित्र त्या ठिकाणी त्यांना चांगला वाटतो. संकट आलं की पळून जावं आणि सुख आलं की पळत यावं, त्याला मित्र नाही म्हणतात, त्याला कपटी म्हणतात. लक्षात घ्या. अर्जुनाच्या समोरून दुःख येत होतं, भगवान परमात्मा सारथी झाले. आणि जेव्हा महाभारताच्या आधी अर्जुनाला पांडवांना पाठीमागून त्या ठिकाणी दुःख होतं, संकट होतं दुर्योधनाचं, त्या भगवान परमात्मा द्वारकेचा राणा पांडवागड पाठीमागून रक्षण केलं. शेवटच्या श्वासापर्यंत मैत्री टिकली पाहिजे. संकट आल्यानंतर पळून जाणारा मित्र नसावा. माझ्या छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीमध्ये सापडले गेले. न सापडणारा राजा सापडला गेला. स्वतःच्या बहिणीच्या भावाने सापडून दिला. गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी सापडून दिला छत्रपती संभाजी महाराजांना. सोबत कोण होतं माहितीये तुम्हाला? शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी साथ सोडली नाही, संगत सोडली नाही, मैत्री तोडली नाही, सोबत राहिला. कोण होता? नाव माहितीये तुम्हाला? कवी कलश. काय? कवी कलश हा शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराज सोबत राहिला. महाराज संकट आलं, आता आपलं काय होईल? औरंगजेब आपला खूप त्रास देऊन मारेल, खूप दुःख देऊन मारेल, ही भीती निर्माण होऊन पळून नाही गेला. जाऊ शकला असता, पण गेला का नाही. याला खरा मित्र म्हणतात महाराज, याला खरा मित्र म्हणतात. आणि मैत्रीत्व नातं त्या ठिकाणी टिकवण्याकरता मनाचा खूप मोठेपणा पाहिजे. आणि तो भगवान परमात्म्याकडे होता. सुदामजी सोबत भगवान परमात्म्याने मैत्रीचं नातं त्या ठिकाणी असं जोडलं महाराज. लहानपणी सोबत राहिले, आश्रमामध्ये राहिले. जेव्हा गुरुदेव सुदामजींना काम सांगायचे, सुदामजी लहान होते, ब्राह्मण शरीर होतं, हात उद्बत्ती छाप शरीर होतं सुदामजीचं, काम होत नव्हतं. आश्रमातलं पाणी भरायचं असेल, समिधा आणायच्या असतील, लाकडं आणायचे असेल आश्रमासाठी, तर सुदामजी ज्या दिवशी सुदामजी त्या ठिकाणी नंबर असायचा. तुम्ही बघा कधी आता आम्ही आश्रमामध्ये राहिलो, गुरुंकडे राहिलो, आश्रम झाडण्याचा, संस्था झाडण्याचा, संस्था स्वच्छ ठेवण्याचा, ते संस्थेतलं काम करण्याचा नंबर असतात. प्रत्येकाचे एकेका दिवशी नंबर असतात.
नंबर सुदामच्या दिवशी आला की भगवान परमात्मा खोटं गुरुला सांगू त्या ठिकाणी सुदामजी सोबत समिधा आणण्याकरता जंगलामध्ये जायचे, पण सुदामजीला त्रास होऊ देत नव्हते. इतकी त्या ठिकाणी मैत्री त्या ठिकाणी माझ्या प्रभूची सुदामजी सोबत होती. शिक्षण पूर्ण झालं आणि माझे श्रीकृष्ण कन्या द्वारकेचे राजे झाले आणि सुदामजी आपल्या घरी आले. गरीब सुदामजी महाराज, काही नव्हतं घरामध्ये हो, काही नव्हतं. एक झोपडी होती, 4 मुलं होती, एक सुशीला नावाची पत्नी होती आणि घरामध्ये एक त्या ठिकाणी एकच झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये एका साईडला सुदामजींनी नारायण परमात्म्याची, विष्णू परमात्म्याची त्या ठिकाणी मूर्ती तयार केलेली होती, देवघर तयार केलं होतं. त्या देवघरासमोर बसून रोज त्या ठिकाणी फक्त जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण ह्या नित्यक्रम सुदामजीचा होता. काही नव्हतं घरामध्ये. सुशीला कशी बशी त्या ठिकाणी संसार चालवत होती, तर सुदामजीला कधीही कशाबद्दलही त्या ठिकाणी काही मनामध्ये आलं नाही की आपले मुलं काय खातील. सुशीला त्या ठिकाणी आपली पत्नी त्या ठिकाणी संसार कसं चालवेल कधीही डोक्यामध्ये आलं नाही, कधीही विचार आला नाही आणि कधीही भिक्षाला गेले नाही महाराज. कधी तर त्या ठिकाणी महिन्यातून 1दा-2दा भिक्षा मागायची, जास्त नाही 5च घरी मागायचे. त्या 5 घरामध्ये जे आलं तेवढंच त्या ठिकाणी खाऊ घालायचे. घरामध्ये 7 माणसं खायला, पण त्या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी मनामध्ये आशा निर्माण झाली नाही की आपण भिक्षा मागावी, कमवावं, काहीतरी करावं. नाही, कशी बशी त्या ठिकाणी सुशीला संसार सांभाळत होती. एक दिवस असा आले की त्या ठिकाणी घरामध्ये खाण्यासाठी अन्न शिल्लक राहिलं नाही, एक दाणा सुद्धा शिल्लक राहिला, एक अन्नाचा कण शिल्लक राहिला नाही. लहान लहान मुलं आईकडे गेले, आईला बिलगली, आई भूक लागली का, काहीतरी खायला दे. 4ही मुलं बिलगली, आई काहीतरी खायला दे. त्या ठिकाणी काहीतरी खायला दे, खूप भूक लागली का आई, खायला दे ना काहीतरी. घरामध्ये काही नव्हतं. सुशीला म्हणू लागले, अरे बाळाओ, तुम्हाला माहित नाही आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी अन्न त्या ठिकाणी खाऊ नये, आपण वैष्णव आहोत, आपल्या गळ्यामध्ये माळ आहे आणि एकादशीच्या दिवशी अन्न खाता येत नाही बाळावा. असं सुशीला त्या ठिकाणी बाळा, एकादशी नसली तरी त्या ठिकाणी सुशीला माता मुलांना सांगायचे, बाळाओ आज एकादशी आहे रे, आज अन्न खाऊ नये. मुलांना वाटायचं आज खरीच एकादशी आहे, अन्न मागायचं नाही. तसं सुशीला मडक्यातलं पाणी त्या बाळांना द्यायची, ते पाणी पिऊन मुलं त्या ठिकाणी तसंच झोपायची हो, रात्री तसंच झोपायची. अन्न खायला मिळत नव्हतं महाराज, तसंच मुलं झोपायची. सकाळी उठल्याबरोबर आईला हाक मारायची, आई भूक लागली का, काहीतरी खायला दे. आई म्हणायची, बाळाओ आज द्वादशीचं व्रत आहे, द्वादशीच्या दिवशी सुद्धा एक टाइम जेवावं लागतं, आपण संध्याकाळी उपवास सोडायचा आहे. दिवस तसंच कस तरी घालायची सुशीला. संध्याकाळी मुलं म्हणायची, आई काहीतरी खायला दे ना. आई पाणी पाजायची, मुलांनो आपल्या घरी काही नाही रे, आता मी त्या ठिकाणी बाहेर जाऊन काहीतरी आणते, तोपर्यंत तुम्ही पाणी प्या आणि त्या ठिकाणी विश्राम करा. मुलं त्या ठिकाणी भूक लागल्यानंतर मनुष्य जसा गरिबी कशी असते महाराज, भूक लागल्यानंतर जसं मनुष्य पोटामध्ये गुडघे घालून त्या ठिकाणी झोपतो, तसं ते 4ही मुलं झोपली महाराज. सुशीला मातेनं पांघरून टाकलं आणि मुलांच्या डोक्यावर समोर जवळ बसली, डोक्यावरून हात फिरवले. मुलगा कोणता उठू लागला की पाणी पाजवायची, झोपवायची. असे 4 दिवस निघून गेले. सर्वात छोटा बालक होता, त्यांनी सकाळी उठल्यानंतर आईला बिलगला. आईला म्हणू लागला, आईच्या पदराला धरला, आई असा कोणता उपवास असतो गो जो 4 दिवस चालतो, काहीतरी खायला दे ना, पोटामध्ये खूप भूक लागली का आई. त्या ठिकाणी 4 मुलं त्या ठिकाणी बिगलं. त्या ठिकाणी सुशीला माता ढसा रडायची, मुलांना त्या ठिकाणी छातीला धरून ढसा रडायची. काहीतरी त्या ठिकाणी मुलांना थांबवायची, बाहेर जायची, भिक्षा मागायची, जे काही आलं तेवढ्यामध्ये मुलांचं पोट भरायची, पण स्वतःला खाण्याकरता काही ठेवत नव्हती. एक दिवस म्हणतात सुशीलाने काहीतरी बाहेरून आणलं, तयार केला भात तयार केला, जेवण्याकरता बसले. देव परीक्षा घेतो महाराज. जेवायला बसली, याचकाला भिक्षांतेही माते, याचकाला भिक्षांतेही माते. तर सुशीला उठली, आपल्या पात्रावर जे काही भात घेतला होता थोडा भात त्या ठिकाणी त्या याचकाला देऊन टाकला.
जेवणार तेवढ्यामध्ये त्याने दारामध्ये गाय आली. गायीने आवाज दिला, हंबरली गाय. गाय हंबरली आणि त्या ठिकाणी जी मुलं होती, गौ माता आली, गो माता आली, गो माता आली म्हणून ती मुलं ही चारी उठली आणि आपल्या पात्रावर जे होतं ते सर्व गाईला देऊन टाकलं. आणि थोड्यामध्ये त्या ठिकाणी तेवढ्यात काही नाही घरामध्ये राहिलं, फक्त सुदामजीच्या ताटावर जे काही थोडं होतं थोडं सुदामजीने त्या ठिकाणी सुशीलाला दिलं. थोडं त्या चारी मुलाला थोडं एक एक घास दिला आणि सुदामजीच्या पात्रावरती फक्त एकच भाताचा शीत राहिला बरं का जनो, एकच शीत राहिला. आणि त्या गडबडीमध्ये भुकेच्या ह्याच्यामध्ये सुदामजीला भगवान परमात्म्याचा भोग लावण्याचा विसरूनच गेले सुदामजी. आणि तेवढ्यामध्ये आठवण आली सुदामजीला, अरे आपण तर परमात्म्याला भोग नाही लावला. तसंच ते पात्र उचललं, पात्रावरचा एक शीत घेतला. माझे परमात्मा रुक्मिणी माता लक्ष्मी माता पाहत होत्या वरून. सुदामजीने ते भाताचा कण घेतला आणि भगवान परमात्म्याला कृष्ण अर्पण नमस्त असं म्हणून भगवान परमात्म्याला अर्पण केलं. भगवान परमात्मा वरून पाहत होते. लक्ष्मीला सांगत होते, लक्ष्मी बघ माझा भक्त किती निष्काम, स्वतःसाठी काही नाही ठेवलं. सुशीलाने त्या ठिकाणी याचकाला दिलं, मुलांनी गाईला दिलं आणि सुदामजीने आपलं सर्व त्या ठिकाणी घास त्या ठिकाणी मुलांना देऊन टाकला. जे शिल्लक होतं एक कण, तो कण मला अर्पण केला. ही भक्तीची समर्पण अवस्था आहे. अशी निघून बरेच दिवस निघून गेले. परमात्म्याने विचार केला, आता माझ्या सुदामाला गरीब नाही ठेवायचं. सुदामजीची गरिबी त्या ठिकाणी हटवायची. 18 विश्व दारिद्र्य त्या ठिकाणी सुदामजीच्या नशिबामध्ये लिहिलेलं होतं. काय करावं? भगवान परमात्म्याने संन्यासाचं रूप धारण केलं आणि भगवान परमात्मा सुशीला तिकडे सुदामजीच्या दारामध्ये आले. त्यांनी भिक्षांदेही माते दारात आले आणि भिक्षांदेही माते असा आवाज दिला. सुशीला माता बाहेर आली. सांगितलं, प्रभू स्वामी तुम्ही चुकीच्या जागी आलात का? चुकीच्या जागी कसं आलो? तुम्ही गृहस्थ आहात? हो आम्ही गृहस्थ आहोत, पण आमच्याकडे त्यांना करता काही नाही हो. आम्ही उपाशी आहोत, आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे काही नाही द्यायला. तुम्ही गृहस्थी आहात ना, काहीतरी असेल काय तर द्या. सुशीला म्हणून लागली, प्रभू स्वामी जे माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला देऊ शकत नाही आणि मी दिलं तरी तुम्ही ते घेऊ शकत. कोण आहे वासा जगामध्ये गरिबी घेणारा? कोण आहे? लाखो कोट्याधीश आहेत, लाखो दिस आहेत महाराज, ज्यांचे हजार एकर त्या ठिकाणी जमिनी आहेत. पार तिकडं सिटीच्या ठिकाणी बंगले आहे, सर्व त्या ठिकाणी बेरबार आहे, सर्व आहे. दिवसाला कोटी रुपये कमवतात, पण कोणी असा एक माईचा लाल नाहीये की एखाद्या गरीबाला घर बांधून द्यावं, एखाद्या गरीबाचं लग्न करून द्यावं. असा कोणी माईचा लाल या पृथ्वी तलावरती जन्माला नाही आला. एखादा असेल अपवाद म्हणून, पण कोणीही आपले भाऊ गरीब असेल आणि एखादा भाऊ आपली व्यवसाय करून श्रीमंत झाला असेल, पण तो कधीही आपल्या भावाला असं म्हणत नाही की हे 10-5 लाख रुपये घे आणि तू सुद्धा घर बांध. नाही होत ना. प्रत्येकाला आपापला पैसा प्रिय आहे. स्वामी त्या भिक्षुकांना म्हणजे परमात्म्याने ती सुद्धा सुशीलाकडून त्यांनी गरिबी घेतली. श्रीमंतीने सांगितलं, सुशीला तुला माहिती आहे देवी तुमच्या मालकाचा मित्र द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आहे. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आहे. तुम्ही त्यांना त्यांच्याकडे पाठवा, नक्कीच ते त्या ठिकाणी तुमचं गरिबी दुःख दूर करतील. सुशीलाला आनंद वाटला. पळत त्या ठिकाणी आपल्या पतीकडे गेली. सुद्धा म्हणजे भगवान परमात्म्याच्या मूर्ती जवळ त्या ठिकाणी बसून जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण जप चालू होता. सुशीला जवळ जाऊन बसली, दर्शन केले. का हो, मी जे ऐकलंय ते खरंय का? काय ऐकलं सुशीला? आता याचक आला होता, त्याने सांगितलं की तुमचा मित्र द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आहे. हो, श्रीकृष्ण माझा मित्र आहे असं म्हणून त्या ठिकाणी सुदामजीचे नेत्र त्या ठिकाणी सजळ झाले, गळगळ अश्रू वाहू लागले. हो सुशीला, माझा मित्र माझा मित्र आहे, खूप प्रेमळ मित्र आहे ग माझा. तो आता मग तुम्हाला तुमच्या मित्राकडे जाऊ वाटत नाही? तुम्ही त्यांच्याकडे जा ना. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते ब्राह्मण भक्त आहेत, काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी देतील, त्याच्याने आपली जीविका त्या ठिकाणी भागेल. सुदामजी म्हणतात, सुशीला तो माझा मित्र आहे,
तो द्वारकेचा राजा आहे, मी माझ्या झोपडीचा राजा आहे. माझ्या मित्राकडे मी त्याने हात पसरण्याकरता काही मागण्याकरता जाणार नाही. असं जीवन संपेल माझं. मला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाहीये. मी जाणार नाही, मागायच्या इच्छेने तर कधीही जाणार नाही. सुशीलेला माहित होई निष्काम आहे, हे विरक्त आहे, हे कधीही त्या ठिकाणी जाणार नाही. त्यांच्या मनामध्ये अपेक्षा निर्माण होणार नाही. सुशीलाने सांगितलं, अहो मागण्याकरता नाही, पण भेटण्याकरता तर तुम्हाला जावंसं वाटत नाही का? जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून तुम्ही गेलाच नाही. कधी लहानपणामध्ये भेटला असाल, आतापर्यंत तुम्ही गेलाच नाही. जा ना त्यांच्याकडे भेटण्याकरता. वा सुशीला, पत्नी अशी असावी की देवाकडे पाठवणारी, म्हणजे वरी नाही पाठवणारी, भक्ती मार्गाला लावणारी पत्नी असावी. धर्म कार्य करणाऱ्या करा असं सांगणारी पत्नी असावी. धर्म कार्यामध्ये रत करणारी पत्नी असावी. ठीक आहे सुशीला, मी जातो. पण सुशीला, तुला माहितीये शास्त्रात सांगतो सुशीला, अगं मित्राकडे जायचं असेल, मुलीकडे जायचं असेल, मित्राकडे जायचं असेल, देवाकडे जायचं असेल, घरी कोणाकडे भेटण्याकरता जायचं असेल तर रिकाम्या हाताने जावं नाही सुशीला. काहीतरी घेऊन जावं. आणि माझ्याकडे तर काहीच नाहीये, काय घेऊन जावं मी? तेव्हा सुशीलाच्या नेत्रावरचे अश्रू वाहू लागले, सुदामा रडू लागले. तू बरोबर म्हणते, मित्राकडे जा, पण जाण्याकरता काय आपल्याकडे? सुशीला उठली, थांबा मी काहीतरी व्यवस्था लावते. सुशीला पळत बाहेर गेली, घराच्या बाहेर गेली. 4 घरातून तांदूळ मागून आणले, एका पडक्यामध्ये बांधण्यासाठी. अहो पडकं सुद्धा व्यवस्थित नव्हतं बांधण्याकरता, एक चिरगुट सुद्धा घरामध्ये व्यवस्थित नव्हतं. कसं ते राज सुशीला मातेनं आपल्या साडीचा पदर पाडला. हो पदर फाडला आणि त्या पदरामध्ये ते तांदूळ त्या ठिकाणी पृथक तंदुला सुखदेवजी महाराज वर्णन करतात. 4 मुष्टीचे त्या ठिकाणी तांदूळ त्या वस्त्रामध्ये आपल्या पदरामध्ये त्या ठिकाणी बांधले. लक्षात घ्या, सौभाग्यवती स्त्रीने कधीही आपल्या पदराला हात लावणे, पदर फाडू नये असं शास्त्र सांगतं. कधीही आपल्या केसाला कातर लावू नये असं शास्त्र विधान आहे. पण त्यात काळ गेला निघून महाराज. चला तांदूळ बांधले आणि दिले आणि सांगितलं, स्वामी तुम्ही तुमच्या मित्राला भेटण्याकरता तुम्ही आजच निघा. सुद्धा त्या ठिकाणी सुदामजीला ती पोटली दिली. सुदामजीने आपल्या अंगावरती फक्त धोतर आहे, गळ्यामध्ये उपर नाही, डोक्यावरती त्या शीश पगान तगा जनपे प्रभू, डोक्यावर काही नाहीये, हातामध्ये काटे. लक्षात घ्या, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि हातामध्ये एक माळ आहे आणि डाव्या हातामध्ये काठी आहे. वृद्ध अवस्था आहे सुदामजीची. हे सुदामजी तरुण नव्हते आणि तरुण बी नव्हते, वृद्ध होते. पण गरिबीमुळे शरीर पूर्ण क्रोश झालं, ताकद नव्हती अंगामध्ये. 4-4 दिवस, 5-6 दिवस अन्न खायला मिळत नव्हतं. शरीर त्या ठिकाणी एकदम कृश झालं होतं. आणि त्या ठिकाणी भगवान सुशीलाने सांगितल्यामुळे भगवान परमात्म्याला भेटण्याकरता सुदामजी आपल्या घरून निघाले. जाता जाता सांगितलं, सुशीला काळजी घे, तुझी काळजी घे, मुलांची काळजी घे. आणि मुलं लहान आहेत, बाहेर जातील, काहीतरी ह्यांना खाऊ घालत जा बरं. उपाशी उपवास आहे म्हणून त्या ठिकाणी ठेवू जाऊ नको उपाशी. काळजी घे मुलाची. ठीक आहे, मी काळजी घेते, तुम्ही जा लवकर. सुशीलाने तरी सुदामजीला भगवान परमात्म्याकडे भेटण्याकरता पाठवत आहे. आणि सुदामजी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला भेटण्याकरता आपल्या घराच्या बाहेर पडले. आणि सुदामजी घराच्या बाहेर पडले, घराला नमस्कार केला आणि मुखामध्ये नाम आहे, जय श्री कृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण. आणि हळूहळू सुदामजी त्या ठिकाणी द्वारकेच्या दिशेने निघालेले आहे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. गाते गाते मन में आए,
सुदामा खाली बसा, कोणी उठू चले नका. श्याम सुंदर से मिलने सुदामा. आवाज आवाज. सुदामजी आपल्या घरून भगवान परमात्म्याला मिळण्याकरता भेटण्याकरता निघालेले आहेत. अंगामध्ये ताकद नाही, पण मुखामध्ये नाम आहे. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पण मुखामध्ये नाम आहे. अंगावरती कपडे नाहीये, पण चेहऱ्यावरती ब्रह्म तेज आहे. अशी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे भक्त सुदामजी भगवान परमात्म्याला मिळण्याकरता हळूहळू आपलं त्या ठिकाणी गाव सोडलं. गावाच्या बाहेर त्या ठिकाणी जंगलाचा रस्ता लागला. त्या जंगलाच्या रस्त्याने सुदामजी हळूहळू भेटण्याकरता त्या ठिकाणी जात आहे. शरीर त्या ठिकाणी कृश झाल्या कारणाने पाऊल त्या ठिकाणी पुढे पडत नाही. काठीच्या आधाराने सुदामजी हळूहळू पाऊल टाकत त्या ठिकाणी जंगलाचा रस्ता पार करतो. सुदामचं गाव दूर आहे, द्वारिका दूर आहे, पण मनामध्ये असा भाव नाही आला की आपण त्या ठिकाणी हळूहळू आता एवढे धावू चाललोय, पण द्वारकेला पोहोचू का, परमात्मा आपल्याला भेटतील का, हा भाव नाही आला. पण मला परमात्म्याला भेटणं करता जायचे हा भाव मनामध्ये होता. तर उत्साह चेहऱ्यावरती सुदामजीच्या त्या ठिकाणी दिसत होता. आणि सुदामजी हळूहळू त्या ठिकाणी द्वारिकेच्या दिशेने त्या ठिकाणी वनाचा रस्ता पार करत त्या ठिकाणी निघालेले. हरे कृष्णा हरे रामा 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे रामा 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 हरे हरे. सभी गाइए, सभी नामस्मरण कीजिए. तंदूर की पोतली बगल में दबाए. तंदूर की पोतली बगल में दबाए. कांधे पे धोती और लोटी लटकाए. कांधे पे धोती और लोटी लटकाए. चलते चलते पहुँचे हाय. चलते चलते पहुँचे द्वारकपुरी धामा. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. या हळूहळू या. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजा भगवान परमात्म्याचे इतके अनिश्चित भक्त होते सुदामजी. परमात्मा पाहत होते द्वारकेतून. परमात्म्याने विचार केला, माझा हा सुदामा कुणाला म्हणणार नाही की मला द्वारकेला सोडा, इतका निस्पृह आहे. स्वतः चालत येईल. रुक्मिणीला सांगतात, रुक्मिणी बघ माझा सुदामा येतोय माझ्याकडे. रुक्मिणी म्हणते प्रभूंना, प्रभू तुमचा हा भक्त जर असत त्या ठिकाणी चालत यायला लागला तर तो त्याचं आयुष्य संपून जाईल, पण तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. प्रभू काहीतरी करा, काहीतरी करा. तेव्हा भगवान परमात्म्याने एक लीला केली. योग मायेला पाठवलं आणि योग मायेला सुदामच्या सेवेमध्ये पाठवलं. सुदामजी त्या ठिकाणी वनाचा रस्ता पार करत त्या ठिकाणी येत होते.
वाटेमध्ये नदी लागली, नदीमध्ये त्या ठिकाणी हात पाय धुतले, चेहरा स्पर्श केला, नदीचं पाणी सुदामजीने त्या ठिकाणी पिलं, नदीला नमस्कार केला, आचमन केलं आणि सुदामजीने विचार केला, खूप वेळ चाललोय आपण, पोटात अन्न नाहीये, भूक लागली, काहीतरी मनामध्ये काहीतरी फळ खाऊया, पाणी पिऊया आणि वृक्षाखाली थोडा आराम करून प्रवास नंतर त्या ठिकाणी पुढचा प्रवास करू. तर सुदामजी नदीचं पाणी वगैरे पिले, हात पाय धुतले आणि एका वृक्षाखाली विश्राम करण्यासाठी बसले. विश्राम करण्यासाठी वृक्षाखाली बसले आणि वृक्षाखाली बसल्यानंतर बसल्या बसल्या झोप लागली. वृक्षाखाली बसल्या बसल्या झोप लागली आणि तेवढ्या वेळामध्ये रुक्मिणीने सांगितल्यामुळे माझ्या प्रभूने योगमायेला पाठवलं. योगमाया हात जोडून त्या ठिकाणी प्रभूकडे आले. प्रभू आज्ञा, काय सेवा करू? तेव्हा प्रभूने सांगितलं, योगमाया, माझा मित्र, माझा सुदामा मला भेटण्याकरता येत आहे, पण तो इतका सावकाश चालत आहे की तो त्याचं आयुष्य संपेल पण माझ्यापर्यंत पोहोचणार नाही द्वारकेला. मग प्रभू मी काय सेवा करू? जा तू सुदामजीकडे. तो झोपलाय झाडाखाली आणि तिथून सुदामजीला त्या झोपेत उचल आणि द्वारकेमध्ये आणून ठेव. द्वारकेमध्ये आण. तेव्हा सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राजन, योगमाया सुदामजीकडे गेली आणि सुदामजीला झोपेतच उचललं, झोपेत गुप्त केलं योगमायेने आणि द्वारकेचा जो मार्ग राजमार्ग होता त्या राजमार्गावरती आणून सुदामजीला झोपवलं. सुदामजी झोपले आणि ऊन लागू लागलं. तेव्हा त्या उन्हाच्या चटकाने सुदामजी उठले. उठून पाहतात तर काय, अरे आश्चर्य करता सुदामजी, अरे मी झोपलो होतो उन्हामध्ये, नदीच्या किनारी एक वृक्ष होता, वृक्षाखाली झोपलो होतो आणि एवढी उंच उंच अट्टालिका, उंच उंच त्या ठिकाणी महाल, सुंदर सुंदर महाल सुदामजीने पाहिले, आश्चर्य करू लागले, पाहू लागले, अरे आपण आलो कुठे? तेव्हा त्या राजमार्गावरून जाणारे जे काही द्वारिकावासी होते त्यांना सुदामजी विचारू लागले, का हो? जय श्रीकृष्ण. त्या द्वारिकावासी म्हणू लागले, जय श्रीकृष्ण. हा ब्राह्मण देवता, काय सेवा करू? तेव्हा सुदामजी म्हणतात, का हो? इथे माझ्या कन्हैयाचा महल कुठे? सॉरी, ही कोणची नगरी आहे? तेव्हा ते द्वारिकावासी सांगतात, ब्राह्मण देवता, ही द्वारिका नगरी आहे. हो, ही द्वारिका नगरी म्हणजे माझ्या कन्हैयाची नगरी. द्वारिकावासी म्हणतात, कन्हैया? कोण कन्हैया? कारण भगवान परमात्म्याने मथुरा आपलं वृंदावन सोडल्यापासून कन्हैयाला कोणीही कन्हैया म्हणत नव्हतं. सर्व श्रीकृष्ण त्या ठिकाणी श्रीकृष्ण चंद्र द्वारिकाधीश असं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नाव होत. मित्र कन्हैया, कोण कन्हैया? सुदामजी म्हणू लागले, अहो तो माझा बालपणीचा मित्र आहे आणि तो इथे राहतोय, द्वारकेमध्ये राहतो. कोण हो? त्याचं काही नाव, गाव, पत्ता वगैरे, गल्ली नंबर काही आहे का ब्राह्मण देवता? सुदामजी म्हणले, ते माहित नाही मला, पण मला एवढं माहिती आहे की माझा मित्र या द्वारिका नगरीचा राजा आहे. हा, राजा आहे माझ्या द्वारिका नगरीचा. तेव्हा ते द्वारिकावासी म्हणू लागले, राजा या नगरीचा? हो, अहो या द्वारिका नगरीचा राजा कन्हैया वनैया कोण नाहीये. फिर कोण कन्हैया आहे? कोण राजा आहे? तेव्हा ते द्वारिकावासी सांगतात की या नगरीचा राजा श्रीकृष्ण चंद्र द्वारिकाधीश त्या ठिकाणी प्रभू श्रीकृष्ण आहे. श्रीकृष्ण? हो हो. सुदामजी म्हणतात, हो तोच माझा मित्र आहे. ते सर्व द्वारकावासी त्या ठिकाणी हसू लागले, अरे अरे मित्र, राजाचा मित्र असा, अंगावर पाठ त्या ठिकाणी धोतर आहे, अंगावर त्या ठिकाणी कपडा नाहीये, पायात काय नाहीये, चालून चालून पायाला छिद्र पडलेत, पाय रक्तबंबाळ झालेले. आता मध्ये काटे, एक पाणी पिण्याकरता त्या ठिकाणी लोटका आहे आणि गळ्यामध्ये माळ, मुखामध्ये नामस्मरण आणि पण ब्रह्म ते चेहऱ्यावरती झळकत आहे. तेव्हा हो, हा माझा मित्र आहे, या नगरीचा माझा मित्र. कुठे राहतो तो सांगता का मला? द्वारिकावासी म्हणतात, तो समोरचा महल आहे ना ब्राह्मण देवता, तो तुमच्या मित्राचा आहे.
तो तुमच्या राजाचा आहे, मित्राचा आहे, तिकडे जा. तेव्हा हळूहळू त्या ठिकाणी सुदामजी द्वारपाल त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या महलाकडे येत आहे. महलाकडे हळूहळू महलाकडे येतात. महलाजवळ आले आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी महलामध्ये प्रवेश करणार तेवढ्यामध्ये द्वारपालाने त्या ठिकाणी सुदामजीला रोखलं. हे ब्राह्मण देवता, कोण तुम्ही, कुठे चालला? द्वारिकावासियांना द्वारपालांना माझे सुदामजी प्रार्थना करतायत. हा कृष्ण श्रीकृष्ण माझ्या राजाचा हा महल आहे. हो हो, कृष्णाचा, श्रीकृष्णचंद्र भगवान परमात्म्याचा महल आहे. तुम्ही कोण? सुदामजी म्हणतात, मी मित्र आहे, मी त्यांचा मित्र आहे, बालपणीचा मित्र. द्वारपाल हसू लागले. अरे तुम्ही आणि मित्र, मित्र बघा, मित्राचं चित्र बघा कसं, तुम्ही आणि मित्र. अरे खोटं बोलतो, द्वारकेचे राजा श्रीकृष्ण आहे आणि राजाचा मित्र असं फाटक्या कपड्यामध्ये असतो? अहो खरंच मी बालपणीचा मित्र आहे. आम्ही दोघं शिकण्याकरता एका गुरुकडे होतो. तो राजा झाला, मी गरीब, माझ्या झोपडीचा राजा आहे. माझ्या मित्राला भेटण्याकरता बरेच वर्ष निघून गेले, माझ्या मित्राला भेटण्याकरता आलोय. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मित्राला सांगा ना. तेव्हा सुदामजी म्हणतात द्वारपाल, अरे द्वारपालो, करीब आ गया है. सुखदेवजी महाराज वर्णन करतात, राज द्वारपालांना त्या ठिकाणी सुदामजी सांगतायत, द्वारपालांनो माझ्यावरती दया करा, माझ्यावरती कृपा करा. तुम्ही एक वेळेस तुमच्या राजाला जाऊन सांगा, तुमच्या राजाला जाऊन सांगा की तुमचा बालपणीचा मित्र तुम्हाला भेटण्याकरता आलेला. द्वारपालाने विचारलं, ब्राह्मण देवता आम्ही सांगू, तुमचं काही नाव, गाव, काही पत्ता वगैरे आहे का? तेव्हा द्वारपालाने विचारलं,
विचारल्यानंतर सुदामजी म्हणतात माझं नाव सुदाम आहे, माझं नाव सुदाम आहे. सुदामा आहे, ठीक आहे सुदामा. ब्राह्मण देवता तुम्ही इथे थांबा. एक द्वारपाल त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे आला आणि एक द्वारपाल भगवान परमात्म्याकडे आला. भगवान परमात्मा शृंगार सर्व राण्या करत होत्या, शृंगार करत होत्या. भगवान परमात्मा सभेमध्ये जायचं होतं, शृंगार चालू होता. जेवढ्यामध्ये द्वारपालाला जय श्रीकृष्ण नमस्कार केला आणि भगवान परमात्मा सांगू लागले प्रभू आपल्या दारामध्ये राजवाड्याच्या दारासमोर एक असताना ब्राह्मण देवता आलेला आहे. हो मग त्याला द्या ना काय द्यायचे ते. आपल्या राज्यामध्ये कोण्या ब्राह्मणाला त्याने रिकाम्या हाताने पाठवलं जात नाही. पण नाही बरोबर काय झालं, मी किती वर्ष झालो या राज्यामध्ये त्याने काम करतोय, तुमच्या सेवेमध्ये आहे, पण असा ब्राह्मण माझ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही प्रभू. का काय झालं प्रभू, ब्राह्मणाच्या अंगावरती काही नाहीये, एक धोती आहे, कपडे नाहीये, डोक्यावर काही नाहीये, पण चालत चालत आलेला दिसतोय. का पायामध्ये छाले पडलेले, तो तू काटे घुसले, पाय रक्त जमा झालेले. प्रभू एक सांगू, त्या ब्राह्मण देवताच्या त्याला मी विचारलं काय पाहिजे, हे देऊ का ते देऊ, काही नाही, फक्त तुम्हाला भेटण्याची आस आहे अंतःकरणामध्ये. प्रभू मी इतके ब्राह्मण पाहिले पण असा ब्राह्मण पाहिला नाही. का रे काय झालं प्रभू, ब्राह्मणाच्या चेहऱ्यावरती ब्रह्म तेज झळकत आहे आणि मुखामध्ये अखंड नाम आहे, जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण अखंड नाम आहे. प्रभू इतका संतोषी ब्राह्मण आहे प्रभू की त्याला भरपूर काही विचारलं पण काही मागत नाही, फक्त म्हणतो की माझ्या मित्राला भेटायचं.